3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला. पालिका निवडणुकीत मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत ठाकरे बंधूंनी भाजप शिंदेंच्या शिवसेनेविरोधात निवडणूक लढवली. मात्र आता मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे आंबेडकरांनी या युतीवरनं मिश्किल टिप्पणी केली आहे. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये पुन्हा महिला महापौर होणार आहे. महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे सलग 5व्यांदा महिला शहराचं नेतृत्व करणार आहेत. भाईंदरमध्ये 95 पैकी 78 जागा जिंकत भाजपने खाते वर्चस्व मिळवल्यामुळे भाजपचा महापौर होणार हे स्पष्ट झालेलं आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये जे घडलं तेच मुंबईत होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर आता मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनी आणि शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी सूचक विधान केलं. राजकारणात काहीही होऊ शकतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील मुख्य प्रजासत्ताक दिन सोहळ्यात झेंडावंदनाचा मान मंत्री गिरीश महाजनांना देण्यात आला. सलग दुसऱ्या वर्षी हा मान मिळाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलं आहे. नाशिकमध्ये भाजपचं कामकाज पाहण्यासह सिंहस्थ मंत्री म्हणून देखील त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जळगावच्या पारधी गावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते अत्याधुनिक फिरतं नेत्र तपासणी रुग्णवाहिकेचं लोकार्पण झालं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त लोकार्पण केलंय. ग्रामीण मतदारसंघ मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प गुलाबराव पाटलांनी केलाय. जळगावच्या पारधीमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांचं भावी जिल्हा परिषद अध्यक्ष असे बॅनर लागलेत. कार्यकर्त्यांनी ही बॅनरबाजी केलेली आहे. बॅनरवर युवा पर्व प्रतापराव पाटील भावी जिल्हा परिषद अध्यक्ष असा मजकूर लिहिलाय. इंदापुरात राष्ट्रवादीचे नेते आप्पासाहेब जगदाळे यांचे पुत्र निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वडापुरी माळवाडी गटात राष्ट्रवादीने यशराज जगदाळे यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली, तर शाहगावच्या पाटील कुटुंबातील कल्पना पाटील यांना पंचायत समितीसाठी उमेदवारी दिली. उमेदवारी दाखल करताच दोघांनी प्रचाराचा धडाका सुरू केलाय. भंडाऱ्याच्या समर्थ महाविद्यालयामध्ये भाषेचा जागर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भाषेची जनजागृती करत ग्रंथदिंडी काढण्यात आली, तर पथनाट्य देखील सादर केलेलं आहे. टाटा मोटर्स पुणे रिजनकडनं साईबाबा संस्थानला तब्बल 25,70,000 किमतीची टाटा सिएरा 4चाकी वाहन देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आली. वाहनाची विधिवत पूजा केली, चावी संस्थांकडे सुपूर्द केली आहे. जकार्ता ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये भारताच्या PV सिंधूनं विजयाची परंपरा कायम ठेवली. सिंधूनं डेन्मार्कच्या महिला बॅडमिंटनपटूचा 2 सेट्समध्ये धुव्वा उडवला. सिंधूनं हा मुकाबला 21-19, 21-18 असा जिंकलेला आहे आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जकार्ता बॅडमिंटन ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये भारताच्या लक्ष्य सेननं विजयी घोडदौड कायम ठेवली. लक्ष्य सेननं हाँगकाँग चीनच्या बॅडमिंटनपटूचा सरळ 2 सेट्समध्ये धुव्वा उडवला. लक्ष्य सेननं ही लढत 21-11, 21-10 अशी जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.